नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॅन अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर बघा मित्रांनो, लॅन अकॅडमीतर्फे नाही का आपण टेस्ट सुरू केले आहे. अतिशय माफक दरामध्ये नाही का आपण टेस्ट पेपर जे आहे ते अवेलेबल करून देत आहोत. बघा, संयुक्त पूर्वपरीक्षा 2021च्या जे पूर्वपरीक्षा आहे, आता येणारे जे पूर्वपरीक्षा आहे त्या अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिला आहोत. बघा, अतिशय माफक दरामध्ये नाही का हे टेस्ट पेपर जे असतील ते अवेलेबल असतील. बघा, एकूण नाही का 10 टेस्ट सिरीज असतील याच्यात. नाही का पूर्ण आयोगाच्या पॅटर्ननुसार आपण हे नाही काय क्वेश्चन पेपर डिझाईन केलेले, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यात कव्हर केलेले. तर मित्रांनो, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, या प्रश्नपत्रकात नाही का तुम्ही जर नीटपणे ॲनालिसिस केले 10 क्वेश्चन पेपरचा आणि नीटपणे जर आपण ॲनालिसिस करून जर अभ्यास केला आहे, तर मित्रांनो गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, म्हणजे 55पेक्षा तुम्हाला जास्त मार्क जे आहेत ते कंबाईनमध्ये तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. आणि जे पॅटर्न आहे का पूर्ण आयोगाच्या दर्जानुसार आपण हे सेट केलेले क्वेश्चन पेपर आहेत. अतिशय माफक दरामध्ये नाही का फक्त 60 रुपयामध्ये नाही का तुम्हाला हे 10 टेस्ट सिरीज अवेलेबल असतील. ठीक आहे. आणि अजून मित्रांनो, राज्यसेवाची सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. राज्यसेवामध्ये सुद्धा आपण 10 टेस्ट सिरीज म्हणजे आहेत ते 5 नाही का GSचे असणार आणि 5 नाही का CSATचे क्वेश्चन पेपर असणार अतिशय माफक दरामध्ये. ठीक आहे. ते सुद्धा 80 रुपयात आपण राज्यसेवाचे प्रोव्हाइड केलेले आहेत अतिशय माफक दरामध्ये मित्रांनो, जास्त काय फी नाही. ठीक आहे. तर याचा नाही का तुम्हाला नक्की याचा फायदा नाही का येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये किंवा होणार आहे. ठीक आहे. कंबाईनचा असो किंवा राज्यसेवाचा असो, कारण की तसं नाही का त्या क्वालिटीनुसार आपण ते डिझाईन केलेले क्वेश्चन पेपर. बघा, 10 प्रश्नपत्रिकाचा आयोगाच्या धर्तीवर नाही का स्पष्टीकरण सह दिलेले, विशेष करून नाही का CSATचे जे आहेत क्वेश्चन पेपर ते नाही का आपण एकदम म्हणजे क्वेश्चन पेपर नाही का पुन्हा स्पष्टीकरण सह दिलेले आहे. ठीक आहे. उत्तरासह आणि उत्तरात नाही का ते स्पष्टीकरण सह आपल्याला उत्तर दिलेले आहे. ठीक आहे. बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये यातले बरेच प्रश्न नाही का तुम्हाला ॲज इट इज दिसतील, कारण की ते आपण त्या लेवलमध्येच आपण कव्हर केलेले ते क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे. पहिल्या पार्टमध्ये. चला आता व्हिडिओला घेऊन घ्यावं आपण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. आणि तत्पूर्वी मित्रांनो, ज्याने कोणी आपल्या यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असंच जे व्हिडिओ येते तुम्हाला वारंवार मिळत राहतील. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामान विभाग, भारतामध्ये एकूण नाही का 15 हवामान विभाग आहेत. बघा, आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये नाही का 3 हवामान विभाग आहेत. तर बघा, भारतात नाही एकूण नाही का 15 विभाग आहे. संपूर्ण भारतात जर आपण हवामानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये 15 हवामान विभाग आहेत. तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये नाही का 3 हवामान विभाग आहेत. आणि हवामान विभाग क्रमांक 7, 9 आणि 12 हे महाराष्ट्रात आहेत. ठीक आहे. क्रमांकसुद्धा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. तसं एवढं पण गरजेचं नाही, पण माहिती असणं आपल्या बाजूने आपण क्लिअर पाहिजे. 7, 9 आणि 12 आणि महाराष्ट्रात नाही का 3 हवामान विभाग आहेत. बघा, महाराष्ट्र शासनाने स्वतःचे 9 विभागां तयार केले. ठीक आहे. आता महाराष्ट्र शासनाने का स्वतःचे नाही का 9 हवामान विभाग तयार केलेत. तर बघा, अतिपर्जन्य विभाग बघू आपण. आणि त्या विभागात नाही का जे अतिपर्जन्य विभाग असतात, बघा त्या विभागात नाही का जवळपास 250 ते 400 mm एवढे पाऊस पडतो. ठीक आहे. आणि या विभागात जांभी मृदा प्रकारचा आढळतो. तुम्हाला माहीत असणार जे कोकण किनारपट्टा आहे. ठीक आहे. त्या कोकण किनारपट्ट्यामध्ये नाही का जांभी प्रकारचा एक मृदा आढळतो. ठीक आहे. जांभा मृदा सुद्धा आपण म्हणतो. तिथं लोह्याचं प्रमाण जास्त असतं मित्र. हा जो मृदा आहे ना, सर्वात जास्तीत जास्त आपण फळबागांसाठी यूज केला जातो. लॅटराइट सॉइल म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. ठीक आहे. हा मृदा नाही का, ही जी माहिती आहे ही नाही का फळबाग जे आहेत त्या लागवडीसाठी अतिशय उपयुक्त मृदा ओळखला जातो याला. बघा, त्यामुळे नाही का मातीत लाल रंग प्राप्त होतो. आणि संबंधित विभाग दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये आढळतो. तर मित्रांनो बघा, जे जांभी मृदा आहे म्हणता, जांभी जी माती आहे लॅटराइट सॉइल, हा नाही का जास्तीत जास्त प्रमाणात नाही का जे आहे त्याचं प्रमाण ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आपल्याला बघायला भेटते. आणि त्यासाठीच ना जे बॉक्साईट आहे मित्रांनो, बॉक्साईट जे आहे खनिज सर्वात जास्त आपल्याला सिंधुदुर्गानं, कोल्हापूर वगैरे रत्नागिरी या साईडमध्ये जास्तीत जास्त आपल्याला बघायला भेटतं. आणि बॉक्साईट नाही का फक्त कोकणमध्येच भेटतो, कारण की बॉक्साईट नाही का हा नाही का जांभी मृदामध्येच मिळतो. त्यासाठीच नाही का हा बॉक्साईटचं जे आहे ते प्रमाण नाही का फक्त आपल्याला कोकण विभागात बघायला भेटते. तर का भारतात नाही का महाराष्ट्रात नाही का हा भारतातील सर्वात जास्त पाऊस आंबोली, चांदोली, सिंधुदुर्ग येथे पडते. तर मित्रांनो, भारतातील नाही महाराष्ट्रातील नाही का सर्वात जास्त जे पाऊस आहे ते आंबोली येथे पडते. आंबोली कुठे? सावंतवाडी तालुक्यात येते, जे की सिंधुदुर्गमध्ये. मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं. जे आंबोली आहे ते कोणत्या तालुक्यात येते? ते नाही का सावंतवाडी हे तालुक्यात येते. ते सावंतवाडी आहेत आंबोली नाही का सावंतवाडी या तालुक्यात येते, जे की सिंधुदुर्गमध्ये आहे. बघा, या मुद्द्यात आंबा, काजू, वरी या हे नगदी पिकले घेतले जातात. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे जे की मृदा नाही का ही मृदा प्रामुख्याने आपल्याला नाही का फळबागांसाठी अतिशय उपयुक्त ही मृदा आहे. ठीक आहे. तर बघा, आंबोलीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडते आपल्या महाराष्ट्रात. तर दिवसाचा जर विचार केला सर्वात जास्त दिवस नाही का गगनबावडा येथे पडतो. गगनबावडा नाही का हा कोल्हापूरमध्ये येते. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा आहे. इथं नाही का पावसाच्या दिवसानुसार जर आपण हे केलं तर सर्वात जास्त दिवस जे आहे पावसाचं ते गगनबावडा येथे पडतो. आणि सर्वात कमी जर म्हटलं आपण अकलूज. ठीक आहे. तर
अतिप्रजननाचा विभाग, ठीक आहे, इथं मध्य असा पाहिजे, तर अति नाही, मध्य प्रजननाचा विभाग 225 ते 300 मीटर पाऊस पडतो. या विभागात जांभळी विरहित मृदा आढळतो. तांबूस व तपकिरी रंगाचा मृदा आढळतो. ठीक आहे, तांबूस आणि तपकिरी रंगाचा हा मृदा आढळतो. यात नाही का रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक यामधील हा मृदा आहे. ठीक आहे, तांबूस तपकिरी शब्द महत्वाचा मित्रांनो. बघा, इगतपुरी तालुका ही प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यामध्ये नाही का हा मृदा आढळतो. इगतपुरी तालुक्यामध्ये या मृद्यामध्ये तांदूळ, नाचणी, आंबा, काजू, चिकू हे इत्यादी फळे घेतले जातात. त्याच्यात सर्वाधिक पर्जन्य पश्चिम घाटातील विभाग, मध्य विभाग, माथा विभाग. ठीक आहे, सर्वाधिक पर्जन्य माझे माथा आहे बघा, त्या माथा विभागात नाही का सर्वाधिक पर्जन्याचा तो विभाग आहे. त्यात नाही का जवळपास आपल्याला 200 ते 500 एवढा पाऊस पडतो. या विभागात काळी करडी मृदा आढळतो. काळी करडी मृदा आढळतो. या विभागात सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुदुर्गाचं काही प्रमाण, रायगडचं काही प्रमाण, ठाण्याचं काही प्रमाण आणि कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा काय आढळतो. ठीक आहे, या भागांचा काय आढळतो इथं दिलेले बघा, काही भागांमध्ये आढळतो. या जी मृदा आहे यामध्ये रागी, वरी, नाचणी ही पिके घेतली जातात. हा संक्रमण पट्टा हा महत्त्वाचा मित्रांनो, याच्यावर प्रश्न विचारला जातो. पर्जन्य छायाचा विभाग, आवर्षण विभाग आणि संक्रमण हे महत्त्वाचे आपल्याला. ठीक आहे, जे पुढचे जे वरी आहेत, वरचे जे 3 आहेत ते तर कॉमन आहे, सर्वांना माहिती असणार त्याच्याबद्दल, पण हा महत्त्वाचा भाग आहे. बघा, 125 ते 300 मीटर पाऊस पडतो. या विभागात तांबूस तपकिरी मृदा आढळतो. नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यातील काही भागात ही मृदा आढळतो. या मृद्यामध्ये वरी आणि रागी हे मोठ्या प्रमाणात घेतले जातात. आता पर्जन्य छायाचा विभाग 75 ते 125 मीटर पाऊस पडतो. या विभागात कालसर व करडी मृदा आढळतो. नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा काही इथं समावेश होतो. महत्त्वाचे बघा, नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पण येते त्याच्यात. ठीक आहे, सोलापूर, सातारा याचा काही भाग त्याच्यात येतो. तर बघा, यामध्ये तांदूळ, ज्वारी, ऊस, बाजरी, कापूस आणि भुईमूग हे पिके घेतली जातात. आता आवर्षणग्रस्त बघा, आवर्षणग्रस्त विभाग 50 ते 60 मीटर एवढा पाऊस पडतो. या विभागात खरीप आणि रब्बी पिके घेतली जातात. येथील मृदा चुनखडीयुक्त काही मृदा आहेत. सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यांचा काही भाग या विभागात येतो. या मृदेमध्ये ज्वारी आणि बाजरी ही प्रमुख पिके घेतली जातात. तसेच ऊस, कापूस, बोरे, डाळिंब ही पिके घेतली जातात. निश्चित पावसाचा विभाग, ठीक आहे, निश्चित पावसाचा विभाग एकदम फिक्स असतो. 70 ते 100 मीटर पेडा पाऊस पडतो. या विभागातील मृदा ही मध्यम काही मृदा आहेत. मराठवाडा, विदर्भाचा पश्चिम भाग, जवळचा जे जळगाव आहेत, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यामध्ये मृदा आढळतो. ठीक आहे, कापूस, ज्वारी, बाजरी, गहू आणि सूर्यफूल, केळी ही प्रमुख इथले घेतले जातात इथं. आता मध्यम जास्त पर्जन्य पावसाचा विभाग, या विभागामध्ये नाही का 90 ते 125 मीटर एवढा पाऊस पडतो. या विभागामध्ये तपकिरी काळी मृदा आढळतो. नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्याचा यात समावेश होतो. उत्तर भाग आणि वाशिम, परभणी जे नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग आहे. ठीक आहे, नांदेड जिल्ह्याचा जे उत्तर भाग आहे त्या उत्तर भाग, वाशिम, परभणी इथे हा मृदा आढळतो. तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, तीळ, जवस ही पिके इत्यादी घेतली जातात त्या मृदेमध्ये. तर बघा, शेवटचा आता जास्त पर्जन्याचा पूर्व विदर्भाचा विभाग. बघा, जास्त पर्जन्याचा पूर्व विदर्भ विभाग, यात नाही का जवळपास आपल्याला 125 ते 175 मीटर एवढा पाऊस पडतो. तपकिरी तांबडी मृदा आढळतो याच्यात. यात प्रामुख्याने नाही का चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि सर्वाधिक नाही का तांदळाचं सर्वाधिक उत्पादन या विभागात होते. ज्वारी, आंबा, कापूस हे इतर पिके इथं घेतले जातात. तर पुढं आता महाराष्ट्रातील नाही का दुग्ध विकास, त्याच्यावर बघू आपण. महाराष्ट्रातील दुग्ध विकास, तर बघा, महाराष्ट्र शासनाने 1958 मध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाची स्थापना केली. 1958 मध्ये महाराष्ट्र राज्यात देशात नाही गायीच्या दुधाचे उत्पादन अग्रेसर आहे. महाराष्ट्र नाही का महाराष्ट्र राज्य देशात नाही गायीच्या दुधाच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. तर बघा, दुधाची भुकटी, लोण्याचे इत्यादी निर्यात देशात नाही का महाराष्ट्राचा अग्रेसर आहे. बघा, दुधाची भुकटी, लेण्याची निर्यातीमध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. भारतीय प्रशासनाचे
डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखालील 1971 दूध उत्पादनासाठी ऑपरेशन फ्लड ही योजना अंमलात आणली. महत्त्वाची मित्रांनो आणि व्हेरी व्हेरी IMP आहे, व्हेरी व्हेरी IMP आहे. ही योजना दूध महापूर या संदर्भात 1978 ऑपरेशन फ्लडचा दुसरा टप्पा सुरू झाला. ऑपरेशन फ्लडचा दुसरा टप्पा कधी झाला? 1978 आणि 1985 ऑपरेशन फ्लडचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला. हे महत्त्वाचे मित्रांनो. पहिला टप्पा नाही का 1971 दुसरा 1978 तिसरा 1985 तिसरा टप्पा नाही का 1970 पूर्ण झाला. हे बी सुद्धा महत्त्वाचं आहे. जगात एकूण गोवंश जनावरांच्या 15% जी जनावरे ते भारतात आढळतात आणि जगातील नाही का एकूण म्हशीपैकी 53% एवढी म्हशी आपल्या भारतात आढळतात. सर्वात जास्त आपण स्टेट वाईज जर केलं तर सर्वात जास्त UP आहे. ठीक आहे. आणि बघा राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कर्नाळ हरियाणा येथे आहेत. ठीक आहे. भारतातील सर्वात जास्त गोरेडोरे हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत आणि राज्यामध्ये आढळतात. आणि दुधाच्या उत्पादनामध्ये पंजाब हा अग्रेसर आहे. हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपण गाईच्या दुधाचा जर विचार केला तर महाराष्ट्र हा अग्रेसर आहे. हे सुद्धा तुम्ही पॉईंट नोट डाऊन करायला काय हरकत नाही. बघा आता चरण बघा 1947 मुंबईमध्ये आर्य दूध उत्पादन केंद्र सुरू करण्यात आले. महत्त्वाचं मित्रांनो याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. आर्य दूध उत्पादन केंद्र कुठं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते मुंबईमध्ये. राष्ट्रीय दुग्धशाला बोर्ड हे गुजरातमध्ये आनंद या ठिकाणी आहेत आणि 1965 सुरू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला आनंद हे माहीतच असेल. ठीक आहे. महाराष्ट्र जनावरांचे नाही का सरासरी दूध उत्पादन नाही का 1.25 लिटर एवढे आहेत महाराष्ट्राची. बघा वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी शरीरासाठी नाही का 283 ग्राम एवढे आवश्यक आहे. मित्रांनो व्हेरी व्हेरी IMP आहे सुद्धा. हे महत्त्वाचं आहे. मानवी शरीरासाठी नाही काय 283 ग्राम एवढे दूध आवश्यक आहे. म्हशीचे दूध पांढरे असते आणि गायीचे दूध नाही काय कॅरोटीनचे प्रमाण जास्त असल्याने ते पिवळसर असते. ठीक आहे. जे म्हशीचं दूध जे आहे ते पांढरे असते आणि गायीच्या दुधामध्ये कॅरोटीनचे प्रमाण जास्त असल्याने ते पिवळसर पडते. तर धवल क्रांतीचे जनक जे आहे ते वर्गीस कुरियन आहे, सर्वांना माहीत आहे. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन आहे. ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक आहे. आणि जगाचे जर विचार केला तर जगाच्या हरित क्रांतीचे जनक आहे ते डॉक्टर नॉर्मन बोरलॉग मेक्सिकोचे आहेत ते. बघा महाराष्ट्र आंदोलनाचे जनक ते लोकमान्य टिळकांना ओळखला जातो. भारताचे राष्ट्रवादाचे जनक हे महत्त्वाचं आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय राष्ट्रवादाचे जनक. बघा आधुनिक भारताचे जनक ते राजाराम मोहन राय यांना आपण ओळखला जातो. ठीक आहे. महत्त्वाचा हा सुद्धा हिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे, तुम्ही वाचत असाल. भारतीय नाही का दूरसंचार क्रांतीचे जनक हे महत्त्वाचे मित्रांनो श्याम पित्रोदा यांना ओळखलं. ते सध्या भारतातील विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून होमी भाभा यांना ओळखलं जातो आपण. महत्त्वाचा हा सुद्धा. आणि भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक ते विक्रम साराभाई यांना ओळखलं जातो. महाराष्ट्र स्वतंत्र दुग्ध विकास खात्याची निर्मिती 1958 करण्यात आली आहे. महाराष्ट्रात नाही का स्वतंत्र दुग्ध विकास खात्याची निर्मिती नाही का 1958 सुरू करण्यात आली. याच वर्षी अणुऊर्जा हा स्वतंत्र आयोगाचे सुद्धा केंद्र शासनाने सुरू केले. माहिती आहे तुम्हाला. जगात नाही का दरडोई दूध उत्पादनात डेन्मार्क या देशाचा अग्रेसर आहे. डेन्मार्क. आणि दरडोई दूध उत्पादनामध्ये नाही का भारताचा नाही का 113 क्रमांक लागतो. आणि गायीचे सरासरी वार्षिक दूध उत्पादनामध्ये इस्रायल हा देशाचा पहिला क्रमांक लागतो. आणि जगात सर्वाधिक नाही का दूध जे देणारी जी गाय आहे ते होल्स्टीन फ्रिजियन हा आहे युरोपमध्ये आढळतो. आणि भारतात सर्वात जास्त दूध देणारी ती आहे सिंधी आहे. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. सिंधी हा भारतात नाही का सर्वाधिक नाही का दूध देणारी गाय आहे ती सिंधी आहेत. महत्त्वाचा मित्रांनो फॅक्ट हा. आपल्याला कंबाईनमध्ये जनरली असे प्रश्न आपल्याला बघायला भेटतात तिथं. बघा भारतीय शेळी दूध संशोधन संस्था आहे कर्नाळमध्ये हा सुद्धा जे की हरियाणामध्ये आहे. महत्त्वाचं शहर आहे ते कर्नाळ. भारतीय शेळी दूध संशोधन संस्था आहे तो. ठीक आहे. महत्त्वाचा आहे तो. बघा पुढं केंद्रीय मेष म्हणजे मेंढी लोकर संशोधन केंद्र हा अंबिकानगरमध्ये आहे जे की गुजरातमध्ये आहे. ठीक आहे. गुजरातमध्ये आहे ते अंबिकानगर ते गुजरातमध्ये आहे. बघा आता महाराष्ट्रातील नाही का कापड उद्योग महाराष्ट्रातील कापड उद्योग महत्त्वाचा हा सुद्धा पॉईंट. महत्त्वाचं म्हटलं तर बघा महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ही मुंबई स्पिनिंग अँड विनिंग कंपनी हे 1854 सुरू करण्यात आला. ते आहे कासोजी नाथबाई. ठीक आहे. हे मुंबईमध्ये सुरू करण्यात आले. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न याच्यावर सुद्धा आयोगानं प्रश्न विचारण्यात गेलेला आहे. बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून नाही का इचलकरंजी ओळखला जातो जे की कोल्हापूरमध्ये या शहरात आहे. तर मित्रांनो भारताचं जे मँचेस्टर आहे तुम्हाला माहीत असणं ते आहे अहमदाबाद. हे सुद्धा माहिती असणं. आणि मँचेस्टर कुठे मित्रांनो हे मँचेस्टर नाही का महत्त्वाचा सिटी आहे जे की इंग्लंडमध्ये आहे. ठीक आहे. इंग्लंडमधील एका शहराचं नाव आहे मँचेस्टर. भारतातील पहिली सहकारी सूत गिरणी हे 1951 सुरू करण्यात आले. आणि आंध्र प्रदेशमधील जे गुंटूर आहे बघा इथं सुरू झालेले
अंतर नाही का महाराष्ट्रात पहिली सहकारी सूतगिरणी ही कोल्हापूर येथे सुरू करण्यात आली. पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर या जिल्ह्यात ओपन करण्यात आलं आहे. शेतकरी विणकर सहकारी संस्था आहे त्याचा. शेतकरी विणकर सहकारी संस्था 1960 सुरू करण्यात आलं आहे. राज्यात नाही का 31 मार्च 2009 अखेर नाही का 166 सूतगिरण्या होत्या. तर 31 मार्च 2009 अखेर महाराष्ट्रात नाही का 268 कापड गिरण्या 780 कापड गिरण्या होत्या. त्यापैकी मुंबईमध्ये नाही का सर्वाधिक म्हणजे 89 कापड गिरण्या आहेत. एका तुम्हाला माहिती आहे म्हणजे पाठ करणं काही आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यावर काय परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकत नाही किंवा विचारत नाही सहसा. ठीक आहे, तर मुंबईमधील नाही का कापड गिरण्यांच्या मागण्यांची नाही का 18 जानेवारी 1982 रोजी दत्ताजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. या आंदोलनास 8 जानेवारी 2012 रोजी 30 वर्षे पूर्ण झाली. सध्या महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ताई इसवलकर आहेत. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती म्हणजे काही एवढी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन नाही आहे, फक्त तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, महत्त्वाचं फक्त हेच आहे. ठीक आहे, इथं आपण दिलेलं महत्त्वाचं काय आहे ते काय नाही, फक्त तुम्हाला फक्त नाही का यातली पहिली सहकारी सूतगिरणी नाही का ही आंध्र प्रदेशमधील आहे आणि आपण महाराष्ट्राचा जर विचार केला कोल्हापूरमध्ये, एवढं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिली सहकार कारखाना 1920 बेलापूर येथे सुरू करण्यात आले. ठीक आहे, आणि 1950 आशिया खंडातील पहिली सहकारी साखर कारखाना हा प्रवानगर अहमदनगर जिल्ह्यातील जे आहे लोणी येथे सुरू करण्यात आले. धनंजय गाडगीळ व पद्मश्री विखे पाटील यांनी 2 लाख रुपयाची भाग भांडवलावर या कारखान्याची सुरुवात केली. महत्त्वाचं मित्रांनो, महाराष्ट्रात नाही का पहिली साखर कारखाना तसं नाही का 1920 नाही का बेलापूरमध्ये सुरू करण्यात आले. महाराष्ट्रातील रोजगार पुरविणारा प्रथम उद्योग म्हणून सूतगिरणीचा ओळखला जातो. ठीक आहे, महाराष्ट्रात नाही काय इव्हन भारताचा जरी विचार केला तरी काय सूतगिरणीला म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे, तर महाराष्ट्रात दिलेलं आहे. महाराष्ट्रात नाही का रोजगार पुरवणारा प्रथम उद्योग म्हणून सूतगिरणीला पण ओळखला जातो. आणि दुसऱ्या क्रमांकाचा आहे ते साखर उद्योग, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. प्रथम क्रमांकावर सूतगिरणी आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की साखर कारखाना नाही. चूक, तर पहिला आहे सूतगिरणी आणि दुसरा साखर उद्योग आहे. महाराष्ट्रात का बल्लारपूर जे चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे, महत्त्वाचं शहर ते बल्लारपूर. तिथं नाही का लाकडी जे म्हणजे लाकडी उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. तिथं अजून कागद उद्योगसुद्धा बल्लारपूरमध्ये आहे. ठीक आहे, महत्त्वाचं शहर आहे ते बल्लारपूर आणि तिथं औष्णिक उद्योग केंद्रसुद्धा आहे. किंवा खोपोली जिल्हा जे रायगडामध्ये आहे, पेठण, औरंगाबादमध्ये संगमनेर या ठिकाणी कागदगिरणी आहे. सगळं आता सांगितलं तुम्हाला कागदगिरणी. कारण की तिथं कागदगिरणी असतात ना, कारण की मित्रांनो जे लाकडाची कपाई म्हणजे आपण लाकूड जे आहे ते जास्त प्रमाणात नाही इथं म्हणजे मोठा फॅक्टरी तिथं बल्लारपूरमध्ये. त्याच्यातील पहिली कागदगिरणी नाही का सेहरामपूर पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आपल्या भारतात नाही का मित्रांनो महत्त्वाचं शहर आहे जे नेफानगर आहे मध्य प्रदेश. आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेस म्हणजे बॉर्डरवर येतो नेफानगर. महत्त्वाचं शहर ते मध्य प्रदेशमध्ये. तिथं नाही का जे पेपर आपण जे न्यूजपेपर बघता मित्रांनो त्याचा जे पेपर येते तिथून येते. ठीक आहे, नेफानगरवरून. महत्त्वाचं येतो नेफानगर नाही का आपल्या नर्मदा नदी जवळ आहे. ठीक आहे, नेफानगर. महाराष्ट्रात नाही का आगकाडी रसायन उद्योग पनवेल जे आहे रायगडमध्ये आहे आणि पिंपरी चिंचवड हे आघाडीवर आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे आगकाडी आणि रसायन उद्योग. तर बघा पुढे आता महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग संस्था आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या महाराष्ट्रातील नाही प्रमुख उद्योग संस्था बघा आणि त्याची स्थापना आणि मुख्यालय. महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग मंडळ 1962 ज्याची जे मुख्यालय ते मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग मंडळ 1966 जे मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग मंडळ 1972 हे नागपूरमध्ये आहेत. आणि महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन हे आहे 1978 मुंबईमध्ये. ठीक आहे, तर बघा आता पुढं महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग. महत्त्वाचा मित्रांनो हा याच्यावर प्रश्नामध्ये येऊ शकतो कारण की हा महत्त्वाचा चॅप्टर बघा. महाराष्ट्राचा महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक, नाव, अंतर माहिती असणं काही एवढं काही हे नाही आहे. तुम्ही अंतर नाही लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. फक्त नाही का महत्त्वाचे जे शहर आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि कोणत्या शहरादरम्यान आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा NH3 हे महत्त्वाचं आहे. मुंबई टू आग्रा हा मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक आणि धुळे या मार्गातून जाते. ठीक आहे, तर बघा पुढं NH4 मुंबई चेन्नई हा महत्त्वाचा आहे. बघा NH4 बघा आता NH4B हा नेवाशा पळसपे हा मित्रांनो सर्वात लहान आहे तो बी आपल्या महाराष्ट्रामधला. NH4B 27 किलोमीटरचा आहे फक्त तो. कंबोली मार्गे जाते ते. NH6 महत्त्वाचा आहे. हा भारतातील नका दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा
हे आहे तो नॅशनल हायवे हा धुळे कलकत्ता आपल्या महाराष्ट्रातून धुळेमधून सुरू होते, परंतु नाही का याची जी सुरुवात आहे ते सुरतमध्ये जे हजिरा गाव आहे तिथून नाही का सुरुवात होते आणि कोलकातामध्ये त्याची एंडिंग आहे. म्हणजे हजिरा टू कोलकाता आपण असं माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, या दोन शहरांना जोडते. हजिरा नाही काय सुरतजवळ एक गाव आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात नाही का धुळे, जळगाव, अकोला, खामगाव, नागपूर, अमरावती या शहरातून जाते ते, भंडारा वगैरे. NH7 NH7 ह्या भारतातील नाही का सर्वात लांबीचा हा महामार्ग आहे. दुसऱ्या क्रमांकाचा 6 वाराणसी टू कन्याकुमारी, वाराणसी नाही का UP आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्राची जी लांबी येते की 272 आहे. आणि सर्वाधिक जी लांबी आहे महाराष्ट्रातील ते NH6 आहे. ठीक आहे, हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. नागपूर हैदराबाद मार्गे जाते. ठीक आहे, NH6 आणि NH7 याची जे क्रॉस आहे ते नागपूर या शहरातून होते. ठीक आहे, दोन शहरांचं याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. NH8 मुंबई टू दिल्ली महत्त्वाचं आहे. अहमदाबाद मार्गे जाते, जयपूर मार्गे, अहमदाबाद जयपूर मार्गे NH8. NH9 पुणे विजयवाडा, सोलापूर हैदराबाद मार्गे जाते ते पुणे विजयवाडा. 13 सोलापूर चित्रदुर्ग, चित्रदुर्ग कर्नाटकमध्ये आहे, विजापूर रायचूर मार्गे जाते. NH16 निजामाबाद जलदालपूर. ठीक आहे, निजामाबाद जलदालपूर विदर्भ मार्गे जातो तो. हे महत्त्व मित्रांनो, हे जे आहे ते पुढचे हे सर्वांना माहीत असते, परंतु ही खालची जी सिक्वेन्स आहे याच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. 13 जे आहे ते सोलापूर चित्रदुर्ग, NH16 जे आहे निजामाबाद जलदालपूर, NH17 हा पनवेल मंगळूर हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, NH15 हा पुणे नाशिक हे महत्त्वाचं आहे. आणि हा पुणे नाशिक जे आहे NH10 हा एकमेव असा राष्ट्रीय मार्ग आहे ते महाराष्ट्रात सुरू होते आणि महाराष्ट्रात संपते. ठीक आहे, हे महत्त्वाचं सुद्धा आहे. NH69 हा नागपूर ते अब्दुल लाजंग. ठीक आहे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे, अब्दुल लाजंग. NH204 रत्नागिरी कोल्हापूर हा सुद्धा महत्त्वाचा आहे, 204 रत्नागिरी कोल्हापूर. आणि 211 महत्त्वाचं आहे ते आहे सोलापूर धुळे, 211 सोलापूर धुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त याच्यातल्या नाही का तुम्ही NH13 सोलापूर चित्रदुर्ग, NH16 निजामाबाद जलदालपूर आणि NH17 पनवेल मंगळूर नाशिक आहे, 69 नागपूर ते अब्दुल लाजंग हे महत्त्वाचे मित्रांनो, हे तुम्ही पाठच करून घ्या. ठीक आहे, आणि हे सुद्धा 204 हे रत्नागिरी कोल्हापूर. बाकी त्याचं सर्वांना माहितीच असणार. बघा महत्त्वाचे याचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 महाराष्ट्रावरून नाही का राज्यातील सर्वात जास्त वाहतूक होती NH4 हे महत्त्वाचं आहे. सर्वाधिक जास्त वाहतूक नाही का NH4 होते. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. NH4B आणि NH50 म्हणजे 50 हे महाराष्ट्रात नाही का सुरू होते, महाराष्ट्रात संपतात. आत्ता सांगितलं तुम्हाला मित्रांनो, त्यातले नाही का NH4B सुद्धा आहे. महामार्ग क्रमांक 4B हा देशातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग आहे, तुम्हाला आधीच सांगितले. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची जी स्थापना 1948 साली करण्यात आली आणि सर्व महामार्ग बनवण्याची सारे कामे या मंडळाद्वारे होतात. तर बघा आता काय आपण बघूया महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध वस्तू आणि मिळण्याचे ठिकाण याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, संगमवर नागपूर अमरावतीमध्ये हा भेटतो वस्तू संगमरवर. भांडी तयार करण्याची माती चंद्रपूर नागपूर. युरेनियम महत्त्वाचा मित्रांनो, वेरी MP भंडारा. मीठ पुणे ठाणे रायगड रत्नागिरी हे तर अभ्यास सर्वांना माहीत असणार आहे. मीठ काय काय विदर्भामध्ये काय भेटत नाही, हे समुद्रकिनारी असतं. ठीक आहे, दगडी कोळसा चंद्रपूर नागपूर यवतमाळ. पेठणी पितांबर हे पेठण औरंगाबादमध्ये. हुमरूड शाळी औरंगाबाद. लाकडी खेळण्या सावंतवाडी प्रसिद्ध आहे मित्रांनो, लाकडी खेळण्यासाठी सावंतवाडी. चादर सोलापूरची चादरी. आणि कोशा हे कच्चे रेशमी बघा जे भंडारे एकोडीमध्ये आहेत. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे विशेष आर्थिक क्षेत्राचे जे सेस धोरण आहे हे 225 प्रस्ताव पाठवले होते, त्यापैकी 146 प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सेसबाबत कायदा 10 फेब्रुवारी 2006 या दिवशी अंमलात आणला आहे. तर मित्रांनो, यापैकी आपल्याला काही महत्त्वाचं नाही हे किती प्रस्ताव पाठवले होते, किती प्रस्ताव सरकारनं मान्य केले, पण आपल्यासाठी महत्त्वाचं एक आहे सेस तर सर्वांना माहीत असतं, स्पेशल इकॉनॉमिक झोन. या इकॉनॉमिक्समध्ये महत्त्वाचे चॅप्टर मित्रांनो कंबाईनमध्ये याच्यावर नाही का वारंवार प्रश्न विचारू शकतो. तर आपण आपल्या बाजूने क्लिअर पाहिजे की सेसची जी अंमलबजावणी मित्रांनो हा नाही का 10 फेब्रुवारी 2006 मध्ये झालं होतं. हे महत्त्वाचा डेट आहे, हे तोंडपाठ असणं तुम्हाला माहीत गरजेचं आहे. ठीक आहे, आणि जे सेसचा कायदा 2005चा कायदा आहे. ठीक आहे, आणि जे डिक्लेरेशन आहे का 2000 मध्ये केलं होतं, 2000 मध्ये अटल सरकारनं त्याची घोषणा केली होती. तर सेस जे धोरण आहे नाही का आपण चीनच्या धर्तीवर आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न आला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सेस प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे, हे महत्त्वाचं मित्रांनो. सर्वाधिक सेस प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे. त्यापैकी नाही का जिल्ह्यात नाही का नव उद्योग म्हणून घोषित करण्यात आले.
या जिल्ह्यास नाही का नाव उद्योग म्हणून घोषित करण्यात आले. तर बघा, महाराष्ट्रातील फलोत्पादन, फळे आणि ठिकाण, ठीक आहे, असे महत्त्वाचे बघा. संत्री नागपूर अमरावतीसाठी प्रसिद्ध आहे. केळी जळगाव वसई ठाणे पालघरमध्ये तुम्हाला पाठत असेल मित्रांनो. द्राक्षे नाशिक आणि सांगलीमध्ये, चिकू डहाणू गोलवड, सीताफळे दौलताबाद जे औरंगाबादमध्ये, अंजीर राजवाडी, हापूस आंबा रत्नागिरी, कलिंगड अलिबाग रायगड, मिरची व हळद सांगली आणि कांदा लसूण हा निफाड नाशिक. तर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला बघा. आता महाराष्ट्रातील नाही का प्रमुख संशोधन केंद्र. तर मित्रांनो याच्यावर नाही का आयोग जोडायलामध्ये हमखास प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. महत्त्वाचा हा पॉईंट तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे. तर आपण बघू आता. बघा आपण बघू आपण एक एक. बघा सर्वात आधी ऊस संशोधन केंद्र. पहिला ऊस संशोधन केंद्र जे पाडेगावमध्ये आहे, जे की सातारामध्ये आहे. मित्रांनो महत्त्वाचं आहे, पाडेगावमध्ये आहे ऊस संशोधन केंद्र, ठीक आहे. पाठच करून घ्या, कारण की याच्यावर नाही का प्रश्न येऊ शकतो. रबर संशोधन केंद्र हा महाराष्ट्रातील मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातील नव्हे, महाराष्ट्रातील आहेत. रबर संशोधन केंद्र हा कलंबीज जे की सिंधुदुर्गमध्ये, ठीक आहे, कलंबीज रबर संशोधन केंद्र. आंबा संशोधन केंद्र हा रामनगर जे की सिंधुदुर्गमध्ये आहे, रामनगरला सिंधुदुर्ग. सुपारी संशोधन केंद्र हा श्रीवर्धन जे की रायगडमध्ये आहे. ज्वारी संशोधन केंद्र हा मोहोळमध्ये आहे, जी सोलापूरमध्ये. मित्रांनो महत्त्वाचं आहे ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. सुपारी आहे श्रीवर्धन जे की राजधानीमध्ये आहे. आंबा आहे सांगली सिंधुदुर्ग रामनगरमध्ये. कलंबीज आहेत रबर संशोधन केंद्रासाठी. आता बघा कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र हा मित्रांनो मुळेगाव जे सोलापूरमध्ये आहेत. डाळिंब संशोधन केंद्र केगाव जे सोलापूरमध्ये आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. केगाव सोलापूरमध्ये आहे. मुळेगाव सोलापूरमध्ये आहे, जे कोरडवाहू जमीन संशोधन केंद्रासाठी महत्त्वाचं आहे. बोर संशोधन केंद्र सोलापूरमध्ये आहे. नारळ संशोधन केंद्र भाट्टे जे की रत्नागिरीमध्ये आहे, हे महत्त्वाचं मित्रांनो. भाट्टे नारळ संशोधन केंद्र. केळी संशोधन क्षेत्र हा यावळमध्ये आहे. केळी संशोधन क्षेत्र. द्राक्ष हा मांजरी जे की पुण्यामध्ये आहे. सर्वांना काय जण वाटत असेल की मित्रांनो द्राक्ष म्हटल्यावर सर्वात जास्त द्राक्ष नाही का आपल्या महाराष्ट्रात नाशिक या जिल्ह्यात आहेत. तर नाशिकमध्ये असेल, आयोग फसू पण शकतो तुम्हाला असं एखादा ऑप्शन देऊ. तर आपल्या बाजूने आपण क्लिअर असं पाहिजे ते पुण्यामध्ये आहे, मांजरी या ठिकाणी, ठीक आहे. खार जमीन संशोधन केंद्र पनवेलमध्ये आहेत. खार जमीन संशोधन केंद्र पनवेलमध्ये. मोसंबी संशोधन केंद्र हा श्रीरामपूरमध्ये आहे, जे की सर्वात जास्त जे मोसंबी आहे मित्रांनो ते श्रीरामपूरमध्येच आहे, ठीक आहे. कांदा आणि लसूण संशोधन केंद्र हा राजगुरूमध्ये. आता याच्यावर सुद्धा तुम्हाला आता कांदा सर्वात जास्त जे लालच गाव आहे, ठीक आहे, नाशिकमध्ये, तर तिथं असू शकतं. तर मित्रांनो हा राजगुरूमध्ये आहे, जे की पुण्यामध्ये आहे, राजगुरुनगर. कांदा संशोधन केंद्र तिथंच आहे निफाडमध्ये, ठीक आहे, ठीक आहे. नाशिकमध्ये कांदा सर्वात जास्त निफाडमध्येच आहे, ठीक आहे. बघा कापूस संशोधन केंद्र नागपूर महत्त्वाचं आहे. गहू आणि गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वरमध्ये. तर बघा मित्रांनो ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तुम्हाला, आणि याच्यावर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो जोड्या लावामध्ये, ठीक आहे. तर बघा आता आपण डबल एकदा रिव्हिजन करू याची. ऊस संशोधन केंद्र पाडेगावमध्ये आहेत. रबर संशोधन केंद्र कलंबे जे सिंधुदुर्गमध्ये आहेत. आंबा संशोधन केंद्र रामनगरमध्ये आहे, ठीक आहे. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन जे की रायगडमध्ये आहे. ज्वारी संशोधन केंद्र माहोलमध्ये आहे, ठीक आहे. आंबा संशोधन केंद्र रामनगरमध्ये. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धनमध्ये आहे. ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र मुळेगाव सोलापूरमध्ये आहे. डाळिंब संशोधन केंद्र केळगावमध्ये आहेत. बोर संशोधन केंद्र सुद्धा सोलापूरमध्ये आहेत. नारळ संशोधन केंद्र भाट्टेमध्ये आहेत. केळी संशोधन केंद्र यावळमध्ये आहेत. द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुण्यामध्ये आहेत. खार जमीन संशोधन केंद्र पनवेलमध्ये आहे. मोसंबी श्रीरामपूर जे अहमदनगरमध्ये येते. कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगरमध्ये. कांदा संशोधन केंद्र निफाडमध्ये आहेत. आणि कापूस आणि गहू संशोधन केंद्र कापूस संशोधन केंद्र नागपूर आणि गहू गेरवा संशोधन केंद्र हे महाबळेश्वरमध्ये आहे. तर मित्रांनो सेंट्रल कॉटन रिसर्च सेंटरसुद्धा नागपूरमध्येच आहे, ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही तिथं, ते सुद्धा तिथंच आहे, ठीक आहे. तर चला आता